तुम्ही कधी आंबा आणि रवा एकत्र करून बघितलाय का? नाही ना? तर चला, आज आपण बनवणार आहोत आंबा आणि रवापासून एक भन्नाट रेसिपी. एकदा तुम्ही बनवाल तर नेहमी बनवाल. सर्वात अगोदर आपल्याला आंबा हा चिरून घ्यायचा आहे आणि त्याचा रस काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे चिरा पाडून घेतल्यानंतर आपल्याला रस काढायला खूप सोपे जाते. त्यामुळे सुरुवातीला अशा पद्धतीने स्लाइस करून घ्यायच्या आणि नंतरच चमच्याच्या मदतीने आपल्याला रस काढून घ्यायचा आहे. आता आंब्याचा सीझन आहे म्हटल्यावर वेगवेगळे पदार्थ झालेच पाहिजे. लगेचच ह्या फोडी आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे. आता आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे. आता साखर हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. मी इथं अर्धी वाटी टाकलेली आहे. तुम्ही 1 वाटी टाकू शकता किंवा त्यापेक्षा जास्त किंवा कमी सुद्धा टाकू शकता. साखरेचं प्रमाण हे तुमच्यावर डिपेंड आहे. आणि यामध्ये आता मी टाकलेलं आहे तेल. तर तेल मी इथे 4 चमचे टाकलेलं आहे किंवा वाटीने मोजायचं असेल तर पाऊण वाटी मी या ठिकाणी तेल टाकलेलं आहे. नंतर लगेचच यामध्ये आपल्याला रस टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आता मी हा जो रवा घेतला होता अगोदर, तो रवा मी पहिलेच मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. कारण मी इथे जी रेसिपी बनवत आहे ती रेसिपी शक्यतोवर मैद्यापासून बनते आणि मैदा हा खूप बारीक असतो. त्याच्यामुळे रवा जर जाड असेल किंवा जाडही नसेल तरी एकदा मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यायचा आणि लगेचच ही रेसिपी आपल्याला तयार करायची आहे. यामध्ये दूध टाकायचं आहे लागेल तर. खूप बॅटर जर घट्ट होत असेल तर यामध्ये दूध टाकायचं आणि व्यवस्थित आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. फेटायलाही खूप वेळ लागत नाही. फक्त 5 मिनिटात हे सर्व मिश्रण मर्ज करून घ्यायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे. परत यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 10 मिनिटासाठी हे रेस्ट करायला ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर 10 मिनिटं होत आहे तोपर्यंत आपल्याला केक टीन तयार करून घ्यायचं आहे, म्हणजे केकचं भांड. आता आपण तुम्हाला तर कळालं असेल मी इथे आता केक करणार आहे. या भांड्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. थोडासा मैदा यावर टाकून व्यवस्थित आपल्याला भांड हे ग्रीस करून घ्यायचं आहे, म्हणजे भांड आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही यामध्ये बटर पेपर टाकला तरी चालतो. आणि हे बॅटर भांड्यात टाकायच्या आधीच तुम्हाला एक भांड प्री हीट करायला ठेवून द्यायचं आहे. मोठं पातेलं घ्यायचं किंवा कढई सुद्धा घेऊ शकता तुम्ही. केक करताना बॅटरची कन्सिस्टन्सी ही खूप पतली पण नाही पाहिजे आणि खूप घट्ट पण नाही पाहिजे. आता बघा, यामध्ये आपल्याला इनो टाकायचा आहे. तुमच्याकडे जर बेकिंग सोडा असेल तुम्ही बेकिंग सोडा सुद्धा टाकू शकता. मी इथं इनोचं 1 पॅकेट वापरलेलं आहे आणि यावर थोडंसं दूध टाकून व्यवस्थित आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल हे खूप घट्ट झालेले आहे, तुम्ही यामध्ये दूध सुद्धा टाकू शकता आणि फिरवून घेऊ शकता. लगेचच हे बॅटर आपल्याला भांड्यात काढून घ्यायचं आहे. तुम्हाला जर यावर काजू, पिस्ता, बदाम काहीही टाकायचं असेल तर तुम्ही यावर टाकू शकता. चेरी टाकू शकता. यामध्ये हे पातेलं सुद्धा प्री हीट झालेलं आहे आणि हे भांड आपण आता या पातेल्यात ठेवणार आहोत. आता बघा, लगेचच यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी हा केक असाच सोडून द्यायचा आहे. आता गॅसची फ्लेम ही खूप बारीकही नसावी आणि खूप मोठीही नसावी. मीडियम फ्लेमवर हा केक आपल्याला होऊ द्यायचा आहे परफेक्ट अर्धा घंट्यासाठी. आणि अर्धा घंट्यानंतरच आपल्याला हे काढून बघायचं आहे. बघा, अर्धा घंटा झालेला आहे. आता आपण हे काढून बघूया. बघा, केक हा परफेक्ट झालेला आहे. आता हा बेक झाला का नाही हा चेक कसा करायचा, तर यामध्ये एखादी सुरी टाकून बघायची. ती जर अशा पद्धतीने क्लीन निघत असेल तर समजून घ्यायचा आपला केक हा परफेक्ट तयार झालेला आहे. जर तो बेक झालेला नसेल तर या सुरीला पूर्ण बॅटर चिटकून येतं आणि समजून घ्यायचं की आपला केक हा बेक झालेला नाही. त्यामुळे परत लगेचच आपल्याला याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 10 मिनिटासाठी परत तो बेक करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला केक हा परफेक्ट बेक होतो आणि आपला केक हा परफेक्ट तयार होतो. तर अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी शुभ उर्सल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. आहे ना, झालेला आहे ना सुंदर केक. बघा किती स्पंजी केक आहे. आपला केक हा परफेक्ट बेकरी सारखा तयार झालेला आहे. अशीच नवीन नवीन आणि वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर मी असेच वेगवेगळे आणि नवीन नवीन व्हिडिओ टाकलेले आहे. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघा, या केकची आपण स्लाइस काढून बघूया आणि आता दाबून बघूया. बघा किती स्पंजी केक झालेला आहे ना. तर असा केक तुम्ही सुद्धा तयार करून बघा आणि तुमच्या मुलांना खायला द्या. मुलं खूप आवडीने हे केक खातात आणि परत परत बनवून सुद्धा मागतात. अशीच नवीन नवीन आणि वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.